नमस्कार, मैं हूं अनुष्का राय और आप देख रहे हैं इंडिया फैक्ट न्यूज। आइए नजर डालते हैं आज की खबर की ओर। नागपुर जिले के कटोल स्थित मंडी में लाभार्थी योजना यात्रा के माध्यम से सरकार के विविध योजनाओं की जानकारी नागरिकों तक पहुंचाने का सफल अभियान चलाया गया। लाभार्थी योजना यात्रा को भारी मात्रा पर नागरिकों का समर्थन मिला। स्टॉल लगाकर खेल से लेकर चाय पे चर्चा तक और मंत्रियों को मैसेज भेजने तक लोगों ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया। 2 दिन हुए इस यात्रा को लोगों ने सराहा। साथ ही राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की लोगों ने भारी सराहना की। सुनिए लोगों को सीधे काटोल से, देखिए स्क्रीन पर विविध योजनाओं की जानकारी। महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्यासाठी देवा भाऊंनी लाडकी बहीण योजना राज्यात सुरू केली आहे। राज्यातील कोट्यावधी महिलांना याचा फायदा मिळाला आहे। दरमहा 1500 रुपये खात्यात जमा होत असल्याने महिलांना आत्मसन्मानासोबतच आर्थिक स्वातंत्र्यही मिळालंय। लाडक्या बहिणींना सन्मान देणारी ही योजना सुरूच राहणार असल्याची गॅरंटी देवा भाऊंनी दिली आहे। महिलांना आता त्यांच्या छोट्या आर्थिक गरजांसाठी कुणावर अवलंबून राहावं लागत नाही। म्हणूनच राज्यातील बहिणी आपल्या लाडक्या देवा भाऊंना भावनात्मक पत्र लिहून आभार व्यक्त करत आहेत। आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्याने लाडक्या बहिणींचा त्यांच्या देवा भाऊंवरील विश्वास हा वाढतच चाललाय। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपये। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। आपल्याला माहिती आहे, लाडकी बहीण योजनेसारखी योजना आमच्या बहिणींच्या सन्मानाची योजना, ही मदतीची योजना नाही आहे। ज्या आमच्या मातृशक्तीने, ज्या बहिणींनी इतके वर्ष या ठिकाणी संघर्ष केला आणि आज आपल्या पायावर उभ्या राहत आहे, त्या बहिणींचा सन्मान करण्याकरता लाडकी बहीण योजना आपण आणली आणि जवळपास 3.5 कोटी महिलांना थेट त्यांच्या खात्यामध्ये महिन्याला 1500 रुपये देण्याचं काम आपलं सरकार या ठिकाणी करणार आहे। देवा भाऊंच्या महायुती सरकारने राज्यात जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे। दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 5000 गावात ही योजना राबवली जाते। जलयुक्त शिवारमुळे शेत शिवाराच्या परिसरातील भूजल पातळी वाढली, पावसावर आधारित शेतीच्या समस्या कमी होण्यास मदत झाली आहे। शेतकऱ्यासाठी ही योजना वरदान ठरली आहे। शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना देवा भाऊंच्या महायुती सरकारने सुरू केली आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत येणाऱ्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर महाराष्ट्र सरकार ही वर्षाला अतिरिक्त 6000 रुपये जमा करते। महायुती सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे। महायुती सरकारच्या शेतकरी हिताच्या निर्णयामुळे शेतकऱ्याला आर्थिक पाठबळ तर मिळालेच, पण त्यांचं जीवनमान उंचावण्यात मदत झाली आहे। It's
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी राज्यात नदी जोड प्रकल्प राबविण्यात येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील विदर्भातील वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प त्यापैकी एक आहे. या प्रकल्पासाठी 87,342 कोटी 86 लाख रुपयांचा खर्च होणार आहे. 426.52 किलोमीटर लांबीच्या या कालव्याच्या माध्यमातून विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा अशा 6 जिल्ह्यांना याचा फायदा होईल. पावणे 4 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. पिण्यासाठी आणि औद्योगिक वापरासाठीही हे पाणी उपयोगी ठरणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भाच्या सिंचनाचा अनुशेष तर भरून निघेल आणि विदर्भाच्या शेतकऱ्याचं हरित क्रांतीचं स्वप्नही पूर्ण होईल. सुशिक्षित युवकांना रोजगार देण्याच्या उद्देशाने राज्यात लाडका भाऊ योजना देवा भाऊंच्या महायुती सरकारने सुरू केली आहे. लाडका भाऊ योजना म्हणजेच युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील शासकीय आणि खासगी आस्थापनात सुशिक्षित युवकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. या योजनेत 1 वर्ष प्रशिक्षणाची व्यवस्था असून टायपिंगचे पैसे राज्य सरकारकडून मिळतील. 18 ते 35 वयोगटातील उमेदवार या योजनेसाठी पात्र असतील. यात 12वी पास युवकाला 6,000 रुपये, डिप्लोमा धारकासाठी 8,000 रुपये, तर पदवीधर युवकासाठी 10,000 रुपयांच्या स्टायपेंडची तरतूद आहे. राज्यातील लाखों युवकांची लाडका भाऊ योजनेसाठी निवड झाली आहे. फिलहाल अभी के लिए इतना ही। यदि आप हमारे चैनल पर विज्ञापन देना चाहते हैं तो नीचे दिए गए मेल आईडी या कांटेक्ट नंबर पर संपर्क कर सकते हैं। और इंडिया फैक्ट न्यूज से जुड़ने के लिए हमारे पेज को लाइक और सब्सक्राइब करना ना भूलें। अगली खबर तक के लिए फिलहाल मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद। हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें।